श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या बाळांनो, तो विजय नक्कीच प्राप्त होईल. तो आशीर्वाद आम्ही तुला आज देऊ इच्छितो की विजय तुझाच होईल. येणारा काळ तुम्हाला जिंकवण्यासाठी परिपूर्ण आहे, कारण आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे. मनाला आनंदी ठेवा, उत्साहाने भरून राहा. तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती आम्ही स्वीकार केली आहे. येता काळ तुमच्यासाठी खूप काही नवनवीन घेऊन येणारा ठरेल, कारण आता तुमची काळजी नष्ट करायला आम्ही इथे हजर आहोत. देव म्हणतात, मी नेहमीच तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. यावर सदैव विश्वास ठेव. आम्ही तुमचे निर्माता आहोत. आम्ही तुमचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच हजर आहोत. आज या क्षणाला मी तुला सांगू इच्छितो की तुझी ती काळजी लवकरच दूर होणार आहे. यात शंका घेऊ नका. परमेश्वर तुम्हाला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. त्याचा भरभराटीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तो सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. कोणाला ती वेळ जड असेल, कोणाला ते संघर्ष असतील, कोणाला ते दुखणे असेल, कोणाला तो त्रास असेल, कोणाला त्या वाईट विचारांनी वेढले असेल, पण मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे. तो तुम्हाला तो धीर द्यायला, ते धैर्य द्यायला, तो विश्वास द्यायला की तुम्ही त्या त्रासातून आता या क्षणापासून मुक्त होत आहात. यावर संपूर्णपणे विश्वास करा. देव म्हणतात, अरे बाळा, तुझ्या सर्व चिंता माझ्या या चरणावर सोपवून दे. तुम्ही आम्हाला गुरुमाऊली म्हणताना मग त्या वाईट विचारांमध्ये राहू नका, त्या क्लेशांमध्ये राहू नका. जिथे वादविवाद होतात तिथून लांब राहा, कारण मी तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आनंद देण्यासाठी आलो आहे. परत मी तुमच्यासाठी नेहमीच येत राहील. तुम्हाला तो योग्य आनंद, तो योग्य सन्मान मी देईन. देव म्हणतात, बाळा, या क्षणालाही तू माझा आशीर्वाद प्राप्त करत आहेस. तुझ्यासाठी ते असे द्वार ज्यातून तुझ्यासाठी अनेक चमत्कारिक आशीर्वाद आम्ही देऊ इच्छितो ते उघडण्यात आले आहे. त्यातून तुझ्यासाठी असे खूप काही चमत्कारिक आशीर्वाद आम्ही देत आहोत. देव म्हणतात, तुझे चांगले कर्म हे ते फळ समज आज जे तुला प्राप्त होत आहेत. देव म्हणतात, आम्ही कधीही तुमच्यासाठी ते नैराश्य तुमच्यापर्यंत येण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतो. कारण देव म्हणतात, जर तुम्ही त्याने वेढला गेलात तर तुम्ही तुमची प्रगती करू शकणार नाही. कारण नैराश्य असे द्वार आहे ज्यात तुम्ही एकदा प्रवेश केला की फक्त नकारात्मक ऊर्जा तुम्ही प्राप्त करता. त्यासाठी बाळांनो, आपल्या मनात नेहमी सकारात्मक ऊर्जा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. ते आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. आज हा संदेश यावेळेस जो कोणी ऐकत आहे तो निरंतर आपली प्रगती साधेल, कारण आम्ही त्याला तो सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देऊ इच्छितो. तूही तो आनंदाने स्वीकार करावा अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, अरे तुझ्या कल्पनेच्याही पलीकडे तुला खूप काही प्राप्त होईल. तुझ्या भविष्याची चिंता सोड, ती स्वामींवर सोपवून दे, कारण स्वामी तुझे करता करविता आहेत ना, हे तू मानतोस ना. मग पूर्ण विश्वासाने आमच्याकडे बघ. तुला ते आज खूप काही सकारात्मक ऊर्जा आम्ही देऊ इच्छितो. ती स्वीकार कर आणि
प्रत्येक पाऊल पुढे उचल. जिथे तुझ्यासाठी समृद्धी, आनंद, वैभव, ते सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहेत हे ध्यानी धर. देव म्हणतात, तुम्ही खूप काही असे कार्य मागील दिवसांमध्ये केले आहे ज्याचे शुभफळ तुम्हाला आता प्राप्त होणार आहे. ते स्वीकारण्यासाठी तयार राहा, सज्ज राहा. बाळा, मी तुम्हाला कधीही एकटं सोडू इच्छित नाही. तुमचे चांगले कर्म तुम्हाला खूप काही मिळवून देतात. तेव्हा तुम्ही मनातले विचार स्वच्छ ठेवा, कारण जे कोणी तुमच्या जवळ येतात ते तुम्हाला काही मागण्यासाठीच नाही, तर आम्ही त्यांना तुमच्यापर्यंत आणले आहे. ते तुम्हाला खूप काही द्यायसाठी. देव म्हणतात, तुझ्याकडे मी असे काही नाते दिले आहे जे तुझ्यासाठी खूप काही शुभ आहे. त्यातून तुला खूप काही आनंदाची प्राप्ती होणार आहे. देव म्हणतात, मी तुझ्याकडे काहीही अशुभ ठेवू इच्छित नाही. आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातील तो अंधार, ते नकारात्मक शक्ती मी नष्ट करत आहे. या क्षणापासून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देत आहे. ती स्वीकार करा. तुमचे जीवन पुढच्या स्तरावर येणार आहे. तुम्हाला ते सर्व काही मागितलेले, तुमच्या कल्पनेतले स्वप्न देखील साकार होताना काही दिवसातच दिसून येईल. यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तू योग्य दिशेने चालत आहेस. आता मार्ग बदलू नकोस, कारण हा मार्ग मी तुला दाखवलेला आहे. तुझा हात धरून मी तुला चालवत आहे, तेव्हा तू योग्य दिशेने चालत आहे यावर विश्वास ठेव. आणि जे कर्म दिले आहेत ते योग्य रीतीने कर. मोठ्यांचा मान सन्मान ठेव. त्यांना योग्य तो आदर दे, कारण त्यांनी तुझे संगोपन खूप चांगल्या प्रकारे केले आहे हे विसरून जाऊ नकोस. ते आज जरी वयस्कर असले तरीही ते तुझ्यासाठी पूज्य आहेत. ज्याप्रमाणे तू देवीची भक्ती करतोस त्याप्रमाणे आईची सेवा कर. आईच्या सेवेत जे पुण्य आहे ते या त्रिभुवनात नाही. बाळा, ज्यांना आई भगवतीवर जसा विश्वास आहे तसाच आपल्या निर्मात्यांवर सुद्धा विश्वास ठेवा, कारण सर्व काही पुढील काळात शुभ आणि आनंदमयी होणार आहे. जीवन तुमचं खूप काही परिवर्तित व्हायला सुरुवात झाली आहे. ते तुम्हाला या क्षणापासून दिसत असेल. देव म्हणतात, जे कोणी खूप काळापासून काही कार्यांच्या प्रतीक्षेत आहेत ते कार्य त्यांचे या काही दिवसातच पूर्ण व्हायला लागेल. तुमच्या सुख समृद्धीचा काळ लवकरच येत आहे. त्यात तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल. देव म्हणतात, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण मी तुमचा देव आहे, जो तुमचा कधीही अहित होऊ देणार नाही. तुमच्यासाठी तुमच्या कल्पनेपेक्षाही जे सर्वश्रेष्ठ असेल ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुझ्यासाठी मी तेही करीन जे तुला आज अशक्य वाटत आहे. देव म्हणतात, कुणासाठी काही तर कुणासाठी काही, असे जे काही असेल, जे त्यांच्या मनातील इच्छेचे असेल ते मी त्यांना देऊ इच्छितो. यावेळेस जो कोणी हा संदेश श्रद्धेने, विश्वासाने ऐकेल त्याला माझे आशीर्वाद प्राप्त होतील. स्वामी म्हणतात, जो कोणी श्रद्धेने आमचे नाव घेतो आणि देवांच्या इच्छेत वागतो त्याला कधीही काहीही उणे पडणार नाही. त्याला काहीही कमतरता भासणार नाही. तो योग्य दिशेने आपले परिवर्तन आणि सुख साध्य करेल. देव म्हणतात, तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. यावर विश्वास ठेव. आज मी तुम्हाला तो शुभ आशीर्वाद द्यायसाठी आलो आहे, ज्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत होतास. तुमच्याकडे खूप काही नवनवीन असे शुभारंभ होणार आहेत. देव म्हणतात, त्या प्रतीक्षेत आजपर्यंत तुम्ही खूप काही कष्ट घेतले आहे. आता मात्र त्याचे फळाची वेळ आली आहे.
देव म्हणतात, पुढील काही दिवसातच तुझ्या जीवनातील ती अमूल्य संधी तुला प्राप्त होईल, ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, तुम्हाला कोणती कमतरता आहे हे देवाव्यतिरिक्त कोणालाही माहीत नाही, कारण तुमच्या खोल मनातले विचार देव जाणतात आणि तुम्हाला तेही देव इच्छितात जे तुम्ही मागू इच्छिता. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी सर्वतोपरी ते करीन, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला तेही देईन जे तुला अशक्य वाटते, पण मी ते तुझ्यासाठी शक्य करीन. देव म्हणतात, आज मी तुला चैतन्य रूपात तो आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझ्या जीवनात तो अंधार आता राहणार नाही. त्या जागा माझ्या चैतन्याने मी परिपूर्ण करू इच्छितो. तुझे ते कार्य लवकरच पूर्ण होईल. तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितो. येत्या काळात तुमची ती चिंता दूर होईल, ज्यासाठी तुम्ही खूप काही काळजीत होतात, पण आता ती काळजी नष्ट होण्याच्या पायरीवर आहे. तेव्हा निश्चिंत व्हा, मनाला निश्चिंत करा, कारण स्वामी आई तुम्हाला सांगू इच्छिते की तुमचा तो समृद्धीचा आनंदाचा काळ लवकरच येत आहे. आज जेपर्यंत तुमच्यासाठी पडद्या आड होते ते देव तुम्हाला देऊ इच्छितात. त्यात तुम्हाला भरभराटीचा आनंद आणि उत्साहाचा आणि प्रगतीचा आनंद देव देऊ इच्छितात. तो तुम्ही आनंदाने स्वीकार करा. पुढील काळ तुमच्या प्रगतीसाठी अतिउत्तम आहे. ती तुम्ही नक्कीच साध्य करणार, हा आमचा आशीर्वाद. आम्ही सदैव तुमच्यावर वरदहस्त आशीर्वाद देत आहोत, कारण ती तुम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही जेव्हा आमचे नामस्मरण करता, आमचे ध्यान करता, तेव्हा आम्ही तुमच्या आजूबाजूला राहून तुमची सुरक्षा करत असतो. देव म्हणतात, आताही माझ्या सुरक्षेचे कवच तुझ्या आजूबाजूला निर्माण आहे. तू कोणत्याही गोष्टींची काळजी करत वेळ घालवू नकोस. तुझ्या कार्यांना परिपूर्ण करण्याची तयारी ठेव, कारण मी तुला तो आशीर्वाद दिला आहे, ज्यात तुला जे असाध्य वाटत होते ते तुला साध्य होईल. आता तुला ते कमी वेळातच साध्य होईल. बाळा, अशक्यही तुझ्याकरता शक्य करत आहोत. देव म्हणतात, यावेळेस थांबू नकोस. प्रत्येक पावलाला तुला माझी प्रचिती होईल. तुला माझे दर्शन हवे आहे ना, तेव्हा नामस्मरण असेच करत राहा. तुला लवकरच माझे दर्शन सुद्धा प्राप्त होईल. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत ज्यांनी कोणी विश्वासाने पूर्ण श्रद्धेने हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे, त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या लवकरच पूर्णत्वास येतील. त्यांच्या मनातील इच्छा स्वामी जाणतात, त्या लवकरच पूर्ण होतील. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर तुझा विश्वास दृढ बसेल. बाळा, मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. चिंता करणे सोड, चिंतन करणे सुरू ठेव. सुखी राहा, आनंदी राहा. तुझा शुभ काळ येत आहे. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.